प्रत्येक यशस्वी राजकीय प्रवासामागे एक असा चेहरा असतो जो प्रकाश झोतात कमी दिसतो, पण प्रत्येक विजयामागे त्याचे अथक परिश्रम दडलेले असतात. कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणारा, संघटना मजबूत करणारा आणि संघर्षातून नेतृत्व घडवणारा असाच एक चेहरा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर. राणे विचारांशी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षापासून जोडले गेलेले घट्ट नाते, कट्टर राणे समर्थक असलेले बंड्या नारकर यांचे नेतृत्व आज पडेल मंडलात एक प्रभावी संघटक म्हणून ओळखले जाते. राजकारण म्हणजे केवळ पद नाही तर जनतेशी जोडलेली नाळ असते, हे पूर्णपणे बंड्या नारकर ओळखून आहेत. आपल्या राजकीय जीवनात कट्टर राणे समर्थक असलेला सर्वसामान्य शिवसैनिक ते फणसगाव शाखाप्रमुख म्हणून सुरुवात केलेल्या बंड्यांवर पक्षश्रेष्ठींनी फणसगाव विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. राजकीय जीवनात नारकर यांनी पक्ष नेतृत्वाला अपेक्षित पक्ष संघटना विस्ताराचे ध्येयपूर्तीसाठी नेहमीच जीवतोड प्रयत्न केला. राणे फॅमिली काँग्रेसमध्ये सामील झाल्यावर त्यांनीही राणेंची साथ कायम ठेवत काँग्रेसचा हात हाती घेतला. देवगड तालुका भाजपाचा बालेकिल्ला असताना त्यावेळी 2007 मध्ये बंड्या यांनी भाजपाच्या डॉक्टर सर्वेश नारकर यांच्या विरोधात पंचायत समितीची निवडणूक लढविली. त्यावेळी विजय हुलकाने देऊन गेला खरं, पण नारकर यांचा संघर्ष थांबला नाही. 2017 मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांचा अवघ्या 27 मतांनी निसटता पराभव झाला. अनेकांसाठी हा शेवट ठरला असता, पण महेश उर्फ बंड्या नारकर यांच्यासाठी तो नव्या लढाईचा प्रारंभ ठरला. काळानुरूप राजकीय स्थित्यंतरानुसार माजी मुख्यमंत्री नारायण राणेंसह संपूर्ण राणे कुटुंब भाजपात प्रवेश करते झाले आणि साहजिकच बंड्या नारकर यांनीही राणे कुटुंबियांची साथ देत आपल्या खांद्यावर कमळ घेतले. ऑगस्ट 2024 मध्ये महेश उर्फ बंड्या नारकर यांच्यावर भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपा नेतृत्वाने सोपवली. कार्यकर्त्यांनी विश्वासात घेणे, गावागावात संघटना मजबूत करणे आणि प्रत्येकाशी सातत्याने संपर्क ठेवणे हीच नारकर यांची कार्यशैली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून बंड्या नारकर यांच्या नेतृत्वाला 4 चांद लागले. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असे यश महायुतीतील भाजपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळाले. आजवर कधीही न पाहिलेला बिनविरोधचा पॅटर्नही याच निवडणुकीने सिंधुदुर्गवासियांना दाखवून दिला. भाजपाच्या बिनविरोध निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांमध्ये सर्वाधिक संख्या होती ती पडेल मंडलातील. जिल्हा परिषदेमध्ये अनुराधा नारकर, अवनी तेली, सुयोगी खाडी, तर पंचायत समितीमध्ये समृद्धी चव्हाण, संजना लाड, गणेश राणे आणि अंकुश ठुकरुल यांची बिनविरोध निवड त्यावेळी झाली होती. तसेच संजय बोंबडी, रवी तिर्लोटकर, संजना आळवे आणि सादिक डोंगरकर या विजयी झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांच्या विजयातही बंड्या नारकर यांचं सक्रिय आणि अनमोल असं योगदान आहे. पडेल मंडळातील जे बिनविरोध सदस्य जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आले तो करिश्मा पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली बंड्या नारकर यांनी घडवून आणला होता. पडेल मंडलामध्ये मंचे पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेल्या ठाकरे सेनेच्या विष्णू घाडी यांचाही निवडणुकीनंतर बंड्या नारकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपामध्ये प्रवेश करून घेतला आणि पडेल मंडल 100% भाजपामय करून दाखवले. महेश नारकर यांनी पक्ष संघटनेच्या विजयासाठी घेतलेल्या अथक मेहनतीची पोचपावती म्हणून पक्ष नेतृत्वाने 25 मार्च 2026 रोजी बंड्या नारकर यांच्या सुविद्य पत्नी पोंभुर्ले जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नारकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या महिला आणि बालविकास सभापतीपदी निवड केली. संघटनात्मक नियोजन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क या गुणांमुळे हे यश अधोरेखित झाले आहे. राजकारणासोबतच समाजकारणाला बंड्या नारकर यांनी प्राधान्य दिले आहे. फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य आणि विद्यमान उपाध्यक्ष म्हणून त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. विविध क्रीडा मंडळांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. स्वतः यशस्वी ठेकेदार असलेल्या नारकर यांनी ठेकेदारी व्यवसायातून अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाशी कायम जोडलेले राहण्याची वृत्ती हीच बंड्या यांची खरी ओळख ठरते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक भक्कम कुटुंब उभे असते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेले वडील विश्राम नारकर, दिवंगत आई कैलासवासीसव अंजनी यांचे आशीर्वाद, पत्नी अनुराधा नारकर आणि चिपळूण येथे गरडा कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 2य वर्षात शिक्षण घेत असलेला चिरंजीव अथर्व, फणसगाव हायस्कूलमध्ये 7वी इयत्तेत शिक्षण घेणारी सुकन्या आर्या आणि बहिणींचा कायमच पाठिंबा बंड्या नारकर यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासात प्रेरणादायी ठरला आहे.
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असलेले बंड्या नारकर आपल्या वाढदिवशी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोट गाठतात. प्रयत्नाला ईश्वरी साथ महत्वाचे हे श्रद्धाळू वृत्तीचे बंड्या नारकर मानतात. पालकमंत्री नितेश राणे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून बंड्या नारकर यांची ओळख आहे. त्याच पद्धतीने बघितलं तर कणकवली भाजपा मंडळाचे अध्यक्ष दिलीपभाई तळेकर आणि बंड्या नारकर यांची जोडी ही राजकारणामधील जयवीरूची जोडी म्हणून सर्वश्रुत आहे. बंड्या नारकर आणि दिलीपभाई यांच्यातील मैत्रभाव हा राजकारणाच्याही पलीकडचा आहे. संघर्षातून तयार झालेले व्यक्तिमत्व, पराभवातून उभे राहिलेले नेतृत्व, संघटना, समाजकारण आणि कार्यकर्त्यांवरील विश्वास या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे महेश उर्फ बंड्या नारकर. प्रवास अजून सुरू आहे, ध्येय अजून मोठे आहे आणि जनतेचा विश्वास हेच बंड्या नारकर यांच्या कार्याचे सर्वात मोठे बळ आहे. आजच्या वाढदिवशी बंड्या नारकर यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो याच बंड्या नारकर यांना शुभेच्छा.